खरेदीसाठी सांगली कोल्हापूरला जाण्याचा त्रास कशाला? कारण आपल्या पलूसमध्येच सुरू झाले श्री रमेश टेक्सटाईल। इथे मिळतील सुंदर साड्या, आकर्षक सुटिंग शर्टिंग, ट्रेंडिंग मेन्स वेअर्स, स्टायलिश लेडीज वेअर्स, क्यूट किड्स वेअर्स आणि कॉस्मेटिक्स बरेच काही। लग्न समारंभासाठी खास खरेदीची सोय एकाच ठिकाणी। पत्ता पलूस पोलीस स्टेशन जवळ कराड तासगाव रोड, पलूस, जिल्हा सांगली। उत्तम कपड्यांची खरेदी फक्त श्री रमेश टेक्सटाईल पलूस मध्ये। त्याला सांगायचं आहे की 2-3 महिन्यापूर्वी तुम्ही आम्हाला सर्व नगरसेवकांना गावाची सेवा करण्यासाठी आम्हाला नगर परिषद पाठवली। पहिल्या मीटिंगच्या आधी आम्हाला बऱ्याच जनतेने असं सांगितले की तुम्ही ह्या गोष्टीसाठी पलूसच्या नगर परिषदेमध्ये हा विषय मांडावा। त्यात सगळ्यात मोठा विषय आणि बऱ्याच जणांची मागणी आली की नियमितीकरण। त्यावेळी आम्ही नगर परिषदेमध्ये हा विषय सभागृहात मांडला आणि मांडल्यानंतर जी जनतेची पिवळणूक कशी होते तो सगळा विषय आम्ही मांडत गेलो। तर एका गुंठ्याला पलूसमध्ये गेले 4 ते 5 वर्षे झाले जे प्रशासकीय अधिकारी 2-3 आहेत ते 40 ते 50 हजार रुपये पलूसच्या जनतेकडून घेतले जातात त्यांच्याकडून। खरं तर पलूसच्या जनतेची आर्थिक पिळवणूक आहे। या नियमितीकरणाबद्दल थोडं आपण बोलायचं म्हणलं तर नियमितीकरण हे शहरासाठी का शासनाने केलंय तर त्या शहराचे रस्ते मोठे आहेत। कुठलंही शहर विकसित व्हायसाठी रस्ते मोठे लागतात आणि त्याशिवाय रस्त्याची त्या शहराची आर्थिक आणि सामाजिक कुठलीच ग्रोथ होऊ शकत नाही। नियमितीकरणानुसार 6 ते 12 मीटरचा रस्ता सोडावा लागतो, पण ह्या अधिकाऱ्याने 2-3 अधिकाऱ्याने 10 ते 12 फुटाच्याच रस्त्यावर नियमिती करण्याची परवानगी देऊन त्यांच्याकडून आर्थिक लाभ मिळवला। आता ह्या 10-12 फुटात परत दोन्ही साईडला गटर, त्याच्यानंतर रस्ता जो रुंदवणार त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही, मोठी वाहनं जाऊ शकत नाहीत आणि येणाऱ्या काळात पलूसला मोठी वाहतूक निर्माण होणार आणि बऱ्याच समस्याला तोंड द्यावं लागणार। कुठलंही नवीन मार्केट अशा अवस्थेमुळे उपलब्ध होऊ शकणार नाही। त्यामुळे पलूसचं भविष्यात फार मोठं नुकसान आहे। महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार 2020 सालच्या जमीन तुकडे प्लॉट जे होते त्याच्या 2020 सालच्या आधी जे प्लॉट धारक आहेत त्यांच्यासाठी शासनाने हा खरा GR आणला होता आणि ह्या बाजाराने काय केलं की 2020च्या पुढचे जे प्लॉट धारक आहेत त्यांना जुने स्टॅम्प देऊन त्याची पण वेगळी आर्थिक मागणी करून त्यात स्टॅम्प वेल्डर पण काही सामील आहेत ते हळूहळू आपण निष्पन्न करूच आणि 2020 नंतरचे सुद्धा प्लॉट धारकांना नियमिती करून विना नियम 10-12 फुटाच्या रस्त्याला त्यांनी नियमिती करून दिलेलं आहे। त्यामुळे ह्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची मी पुढे नावं नक्कीच तुम्हाला मी सांगेन। आता नियमितीकरण करण्यासाठी 1 गुंठ्याला किती सरकारी कर द्यावा लागतो आज हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। तर एका गुंठ्यासाठी 6 ते 7 हजार रुपये खर्च नियमितीकरणावर लागतो, पण ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आपले एजंट पाठवून प्रत्येक गुंठ्याला 40 ते 50 हजार रुपये पलूसच्या जनतेकडून वसूल केलेले आहेत। असे पलूसमध्ये 2-3 अधिकारी भ्रष्ट अधिकारी गेले 4-5 वर्ष झाले पलूस आणि पलूसच्या जनतेची आर्थिक पिळवणूक करत चालले। त्यांची भ्रष्टाचार करून इतकी माया गोळा केलेली आहे। त्यांनी स्वतःच्या नावावर काय प्लॉट केले, मित्राच्या नावावर केले, काय आर्थिक स्वरूपात कॅश घेतलेले आहे, काय सोने सुद्धा असं घेतलंय असं आम्हाला फोन केले की आमच्याकडून काय सोने सुद्धा आम्ही देऊ शकले, सोने सुद्धा आमच्याकडे घेतले। आणि हे करत असताना ह्या अधिकाऱ्याची एवढी मजल गेली की आपल्या पलूस कडेगाव मतदारसंघाचे सन्माननीय आमदार बाळासाहेब कदम हे जेव्हा पलूसच्या विकासासाठी विकास निधी देतात त्या विकास निधी सुद्धा हा अधिकारी टक्केवारी घेतो। म्हणजे हे खरं तर पलूससाठी भविष्यासाठी फार घातक आहे। त्याचबरोबर पलूसमधले जे मोठे शेतजमीन असणारे धारक आहेत त्यांच्याकडे हा अधिकारी एजंट पाठवतो आणि त्यांना
पाठवलेले आहेत त्यांना आरक्षणाची भीती घालण्यात आली आणि तुम्ही लवकरात लवकर नियमितीकरण करून घ्या, मी नियमितीकरण करून देतो, अन्यथा तुमच्या जागेवर आरक्षण पडणार, त्याला आम्ही जबाबदार नसणार. आणि ह्या भीतीपोटी त्यांचं नियमितीकरण करून त्यांना करायला लावलं. त्यापोटी त्यांच्या 10-15 गुंठे जमीन घेतली गेलेली आहे त्या काळात. हेच उदाहरण तुम्हाला असं सांगायचं म्हणलं याबद्दलचं तर पलूसमध्ये वाईन शॉप कसे भोरे पूल ते येसुगडे पूल हा एक जुना विषय वादाचा कोर्ट मॅटर विषय होता. अशा वादाच्या स्वरूपात हा व्यक्ती अधिकारी या व्यक्तीने पलूसमध्ये दोन्ही गटात भांडणं लावण्याचं काम केला, वाद निर्माण करण्याचं. त्याच्या पूर्वेला कोण होतं तर बर्गे कुटुंब, दुसऱ्या बाजूला कुटुंब कोण होते तर 12 बलुतेदार 50 कुटुंब आहे पश्चिमेच्या बाजूला. साधा सोपा विषय होता की सेंटरला ते रस्ता काढून दोघांचं सुद्धा कल्याण केलं जात असतं. पण असं या अधिकाऱ्यानं व्यवस्थित वेळ घालवत आणि पश्चिमेच्या जे 50 जण आहेत त्यांना कुठलीही कागदपत्र दिलेली नाही त्यावेळी आणि वेळ घालवला. आणि आज असं कळतंय की पूर्वेच्या बाजूला रस्ता आणि नमोद्यानचे 1 कोटी रुपये तिथे खर्च करायचे. याच्या बदल्यात या अधिकाऱ्याने 3 अधिकारी आहेत त्यात एकाला 7 गुंठे, दुसऱ्याला 7 गुंठे, तिसऱ्याला 3 गुंठे असा व्यवहार झालेला आहे. आणि असा हा अधिकारी भ्रष्ट अधिकारी. आणि पलूसमध्ये असं एकमेव उदाहरण आहे आपल्या पलूसमध्ये की या 50 जणांनी ज्या पश्चिमेची बाजूची 50 जण आहेत त्यांनी 30 बाय 2000 फूट लांबीचा रस्ता जो 20 गुंठेपर्यंत जातो. आज त्याचं बाजार मूल्य जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपये. 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती या सर्व जणांनी लिहून दिले होते की हे नगर परिषदेमध्ये वर्ग व्हावं आणि हे सार्वजनिक मालमत्ता व्हावी. आज अखेर सुद्धा त्यांनी ती जागा नोंद केलेली नाही. मी अनेकदा या विषयावर बोलतो की बर्ग्यांचा रस्त्याला आमचा विरोध नाही, पण या पलीकडच्या पश्चिमेच्या बाजूला जे भोरे पूल ते येसुगडे पूल या जी 50 जण आहेत त्यांच्यावर सुद्धा हा अन्याय झाला नाही पाहिजे ही आमची प्रामुख्याने भूमिका आहे. पण ह्या अधिकाऱ्याने सुसंगत न साधता कागदपत्रित फेरफार करून ह्यात मोठा भ्रष्टाचार केलेला हे उघड आलेला आहे. स्थापीय अभियंता नगरविकास कडून 3 वर्षासाठी कामकाजासाठी बदली केली जाते. कोण अधिकारी आहे हा तर हा अधिकारी आहे प्रतीक निकम. प्रतीक निकमची बदली ही इस्लामपूरला मध्ये आहे, पण पलूस नगर परिषदेमध्ये गेले 8 ते 9 वर्ष बेकायदेशीरपणे त्याचा हस्तक्षेप चालू आहे. प्रतीक निकम यांची बदली झाल्यानंतर या जागेवर मोहिते मॅडम, पवार मॅडम कामावर रुजू असताना आणि त्याच्या आधी खोबारडगे मॅडम ह्या सुद्धा असताना प्रतीक निकम यांनी अतिरिक्त चार्ज यांना देण्याचा उद्देश काय आहे? काय उद्देश आहे? उद्देश स्पष्ट आहे, पलूसची आर्थिक लोकवणूक करायची. आता नियमितीकरण आणि इमारती बांधकाम हे विषय नगररचनेकडे असतात. या पदावरती आज रोजी पवार मॅडम आहेत. तरी सुद्धा नियमितीकरणाची कामं हा प्रतीक निकमच करतो. का करतो? आणि सहाय्य सुद्धा हाच करतो. या पाठीमागे आर्थिक घबाड मिळवणे हाच उद्देश. प्रतीक निकम यांचा चार्ज इस्लामपूर नगरपालिकेकडे असताना अतिरिक्त चार्ज कशाच्या आधारे देण्यात आला आणि देण्यात आला त्याची गरज काय होती, याच्यात वरिष्ठ अधिकारी कोण सामील आहेत का, त्याची सुद्धा आम्ही चौकशीचा अर्ज आम्ही पुढे देतोय. आणखीन एक पलूसमध्ये उदाहरण असं आलं की एका व्यक्तीनं प्लॉटमध्ये बांधकाम करून त्याची नोंदीची मागणी केली, त्याला नोंद सुद्धा दिली आणि काही कारणानं तो प्लॉट त्याला विकावा लागला. दुसऱ्यानं घेणाऱ्या व्यक्तीनं नगर परिषदेमध्ये या अधिकाऱ्याकडे पूर्णत्व कागदपत्राची मागणी केली. या महाशयाने स्पष्ट सांगितलं की पहिल्यांदा आम्ही त्या व्यक्तीला आम्ही दिलेलेच नाहीत नोंदीची पत्र, तुम्ही दुबार मागणी करा आणि त्यासाठी आर्थिक मागणी केली गेली. असा विविध ठिकाणी हा भ्रष्टाचारी व्यक्ती पलूसला आज वेठीस धरलेला आहे. पलूस मधल्या सर्वसामान्य गुरुकुमाची आर्थिक पिळवणूक थांबवायची असेल तर ह्या 3 भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांची हकालपट्टी करावीच लागेल. कारण आज ती वेळ आलेली आहे.
त्या जागी आपण चांगले अधिकारी आणू जे पलूसच्या भवितव्याचा विचार करतील आणि पलूसच्या जनतेला वेठी धरणार नाही. या कामासाठी मी सत्ताधाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या या कामासाठी. हे काम काय आमचं वैयक्तिक नाही. आता पलूस गावच्या जी जनतेच्या आर्थिक पिळवणूक होत्या ती थांबवायची असेल तर ह्याला एक सुद्धा सोल्युशन आहे. काय पर्याय आहे तर जे जुनं गावठाण पलूस आहे तिथून जे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर पलूस आज वाढलेला आहे त्या क्षेत्रापर्यंत सर्व सिटी सर्वेला नोंद व्हावी असा भूमिलेखाला आपल्या पलूस नगर परिषदेनं सत्ताधाऱ्यांनी एक ठराव केला पाहिजे आणि तो भूमी अभिलेखाला दिला पाहिजे. त्या ठरावाला आमचा बिनशर्त पाठिंबा असेल. यानं काय होईल सिटी सर्वेचा सुतार सगळं सामान्यांना मिळाला की नियमितीकरण हा विषय बंद होईल आणि जो हा 40-50 हजार प्रति गुंठा पैसे घ्यायचा उद्योग चालू आहे तो पूर्ण स्टॉप होईल आणि सर्वसामान्य व्यक्तींना याचा लाभ होईल. याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्या शेजारील गावातलं कुंडल गावामध्ये ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीने ठराव करून सिटी सर्वे करावा यासाठी पूर्ण गाव भूम्या केलं, त्यांनी फॉलोअप घेतलेला आहे, पत्रव्यवहार केलेला आहे. तसाच पत्रव्यवहार पलूस मध्ये व्हायला पाहिजे. अशा संदर्भात अजून एक विषय आहे की बांधकाम नोंदीचा नियमितीकरणाबरोबर बांधकाम परवाना आणि जुने बांधकाम नियमिती करून यात मोठा भ्रष्टाचार हे अधिकारी करत आहेत. आता बांधकाम नोंदीसाठी एखादं 1500 स्क्वेअर फूट घर असलं तर त्याला 1 लाख रुपये मागितले. त्याचा माझ्याकडे पुरावा आहे, रेकॉर्डिंग आहे. हे रेकॉर्डिंग मी पत्रकार बंधूंना पत्रकार परिषद झाल्यानंतर ऐकवायला देतो. तर बांधकाम परवान्यासाठी जो नियम आहे शासनाचा की एखाद्या 1500 स्क्वेअर फूटला किती चार्ज लागतो तर शासनाच्या नियमानुसार त्या स्क्वेअर फूटला 2 रुपये स्लॅबचे घर असले तर 2 रुपये रेट लागतो. 1500 स्क्वेअर फूटच्या याने 3000 रुपये होतील आणि प्लॉटचे 3000 प्लस तो प्लॉट खरेदी केला असला तर त्याचा रजिस्ट्रेशनला जी रक्कम आहे त्याच्या 1% रक्कम नगर परिषदेच्या विकासासाठी घेतली जाते. ती पण आम्हाला मान्य आहे. पण सगळा 1500 स्क्वेअर फूटचा विषय झाला तर 15-20 हजार रुपये ती गोष्ट झाली पाहिजे. परंतु 1 लाख रुपयाची मागणी ही केलेली आहे आणि ह्या सर्व व्यक्ती हे अधिकारी आपले एजंट प्रत्येक प्रभागामध्ये 2-2, 3-3 प्रभागामध्ये यांचे एजंट आहेत, त्यांच्या मार्फत ही केली जाते. आता हे सगळं थांबवायसाठी थांबवता आलं असतं पण या अधिकाऱ्यांनी कधीही पलूच्या जनतेला आरसाच दाखवला नाही की शासकीय कर प्रणाली कशी आहे. तर शासकीय कर प्रणाली आम्ही उपलब्ध केलेली आहे. परवा ती मी पत्रकार बंधूंना हे दाखवतो. ही बांधकाम परवान्याची शासकीय प्रणालीचा मी तुम्हाला ही सगळ्याची परत देतो आणि हे आम्ही उद्या सोशल मीडियात पलूसच्या घरोघरी पोहोचल अशी आम्ही व्यवस्था करतो. आता मी सत्ताधारी आणि आपल्या पलूसच्या प्रथम नागरिक सौ संजीवनी उदाले मॅडम आज त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व 23 नगरसेवक काम करतो पलूसच्या सेवेसाठी. मला त्यांना विनंती करायची आहे की तुम्ही गावाच्या सामान्य माणसापर्यंत खाली तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. कारण या सर्व गोष्टीचा तुमच्यावर सुद्धा तुमची बदनामी होण्याचा प्रयत्न भरपूर झालेला आहे आणि पुढेही होत राहील. मी ज्यावेळी गोष्ट मॅडमना सांगितली तेव्हा मॅडम म्हटले की दादा हळूहळू आपण या गोष्टी क्लिअर करू. पण मी त्यावेळेस मॅडमना सांगितलं की हा कॅन्सर सारखा भ्रष्टाचार आहे, त्याला हळूहळू करून उपयोग नाही, ह्याचा तोडगाच पूर्ण केला पाहिजे, हे कटच केलं पाहिजे. याचा अर्थ या 3 अधिकाऱ्यांना पलूसमधून हाकलून नवीन अधिकारी आणलेले पाहिजेत. आणि मी नम्रतेची विनंती पलूसच्या जनतेला करतो की तुम्ही इथून पुढे ज्या नोंदी असतील नियमितीकरण असेल बांधकाम इमारत असेल यासाठी तुमच्या ज्या नोंदी असतील त्या नोंदीसाठी तुम्ही आमच्याकडे डायरेक्ट कनेक्ट व्हा किंवा नगराध्यक्ष मॅडमच्याकडे डायरेक्ट जावा. कुठल्याही एजंटच्या मार्फत जाऊ नका, तुमचं आर्थिक नुकसान करू नका. ही जबाबदारी आमची आहे. तुम्ही आम्हाला निवडून यासाठी दिलंय. हे नगरसेवक याचा अर्थ पलूसचं सेवक त्या भूमिकेनेच आम्ही काम करत राहिलो. येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही तेच काम आणि पुढे कार्यरत राहू आणि येणाऱ्या काळात या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यासाठी आम्ही इथेपर्यंत न थांबता आम्ही कलेक्टर ऑफिस आणि नगरपंचायत विभाग मुंबई यांच्या गाठी घेऊ, यांचा
सर्व असा जो भ्रष्टाचाराचा आहे तो त्यांच्या पुढे मांडू आणि आम्हाला चांगले अधिकारी या पलसाच्या येणाऱ्या विकासासाठी आम्हाला मिळावेत अशी आम्ही विनंती आणि पत्रवजा करू. त्याचबरोबर सर्व पलूसमध्ये राजकीय गट असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील, असे सर्व घटकांच्यावर भेटून एक दिवस जर आम्हाला वेळ पडली तर आम्ही गाव बंद ठेवायला सुद्धा आमच्या डोक्यात आहे. कारण ही लवकर ह्याच्यावर निर्णय व्हायला पाहिजे. वेळ गेली तर आणखी नुकसान होण्याचा होणार हे लक्षात सगळ्यांना येते. त्यामुळे मी विनंती करतो की सत्ताधाऱ्यांना ह्यात तुम्ही लक्ष घालावं. खास करून नगराध्यक्ष मॅडमना आम्ही त्यांच्या पाठीशी पहिल्यापासून सांगत आलो की ज्या ज्या चांगल्या गोष्टी पलूसच्या भवितव्यासाठी असतील त्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर राहू. आणि आज आहे आम्ही त्याही शब्दात ठाम आहे. आम्ही नगराध्यक्ष मॅडमच्या बरोबर या विषयावर त्यांनी साथ दिली तर आमच्या तिथे राहू. आणि पलूसच्या जनतेला विश्वास देतो की तुमच्यावर अन्याय जो आता झालाय इथून पुढे आम्ही होऊन देणार नाही. जो मागील भ्रष्टाचार झालाय त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्याचा सर्वेक्षण झाला पाहिजे. कुणाच्या सहाय्यानं ते नियमितीकरण केलं, त्या नियमात ते रस्ते सोडलेत का, ओपन पेज सोडलाय का, याची सर्व माहिती कायदेशीर आम्ही मागवून घेऊ आणि कायदेशीर मार्गे त्याला पलूसच्या जनतेला न्याय देऊ. तुम्ही पलूसच्या जनतेने आमच्या विश्वास दिलाय की आम्ही विरोधकात बसलोय. आम्ही तेच काम प्रामाणिक पाडू. एवढं बोलतो मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.